विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हा क्रायटेरिया नक्की काय आहे, कुणासाठी आहे, माहिती आहे का तुम्हाला? माहिती असेल तर कॉमेंटमध्ये सांगा मला. म्हणजे मी पहिला 1 मिनिट तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि नंतरच मी हा मुद्दा महत्त्वाचा घेणार आहे. तोपर्यंत कॉमेंटमध्ये सांगा ना, की हा क्रायटेरिया नक्की कशासाठी आहे? सांगतो. माझ्या बाबतीत काय झालं, आमच्या वेळेस पण क्रायटेरिया हा प्रकार होता बरं का. इंजिनिअरिंगला ॲडमिशनसाठी ग्रुपिंग क्रायटेरिया असायचा. हा थोडासा वेगळा प्रकार आहे, हा वेगळा प्रकार आहे. मग हा व्हिडिओ मी का बनवतोय हे पहिला मी सांगतो. एका मुलाचं कमेंट होतं, की "सर, समजा मी जेईई मेन्स ॲडव्हान्स क्रॅक केली." बघा तो मुलगा काय म्हणतोय, की जेईई मेन्स आणि मी ॲडव्हान्स क्रॅक केली, पण माझा हा क्रायटेरिया फुलफिल नाही झाला, तर मी क्लास इम्प्रूव्हमेंट टेस्ट देऊन चांगले मार्क पडले, तर मला आय-आय-टीला ॲडमिशन मिळू शकेल का? प्रश्न चुकीचा आहे लक्षात घ्या. एकदम चुकीचं आहे. आता मी तुम्हाला सांगतो. बघा, मी एका अकॅडमीबद्दल बोलतोय नाव न घेता. त्या अकॅडमीमध्ये एक स्टुडंट होता. ओके. त्याची ऑल इंडिया रँक 12 होती. ओके. पण हा क्रायटेरिया फुलफिल झाला नाही. नाही, नाही, नाही. ऑल इंडिया रँक 12. आय-आय-टीला ॲडमिशन मिळालं नाही. पण सांगू का तुम्हाला मी, इम्प्रूव्हमेंट टेस्ट त्यानं दिली नाही का? तर सांगतो. इम्प्रूव्हमेंट टेस्टचा रिझल्ट तुमच्या जोसा काउन्सिलिंगच्या अगोदर आला, सगळं झालं, जुळून आलं, डॉक्युमेंट्स मिळाले तर ठीक. पण एवढं सोपं वाटतंय का तुम्हाला? नाही. पण मी काय म्हणतोय, हा प्रश्न विचारतायच कशासाठी? अजून वेळ आहे ना, बोर्डची एक्झामची तयारी का करत नाहीये? मी तुम्हाला सांगतो काही दिवसावर थांबा ना, या मुलाचं काय झालं तुम्हाला सांगतो ना. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याची रँक सेकंड अटेम्प्टमध्ये इम्प्रूव्ह झाली. ओके. त्याला 75 प्लस पर्सेंटाइल पण मिळाले आणि आय-आय-टीला तो गेला. म्हणजे शेवट गोड झाला. चला जाऊ दे म्हणूया आपण. दुःखद काही नाहीये. पण 1 वर्ष गेलं ना. का गेलं? ॲटिट्यूड. जमणार आहे मला. होईल. बोर्डच्या एक्झामकडे लक्षच द्यायचं नाहीये. काय करतात सांगा बघू जेईईची प्रिपरेशन करणारी मुलं? बोर्डच्या पुस्तकाला हात तर लावतायत का? बिलकुल लावत नाहीयेत. आणि इथं सीईटीचं नुकसान होतंय. कारण आपलं जे पुस्तक आहे टेक्स्ट बुक त्यातले क्वेशन केमिस्ट्रीमध्ये तर 100% ॲज इट इज येतात. ओके. आणि मॅथ्समध्ये सुद्धा 80% क्वेशन टेक्स्ट बुक बेस्ड आहेत. ॲज इट इज म्हटलं तरी काही हरकत नाहीये. बरं, मेन मुद्दा. असा विचार करूच नका. 75% चा क्रायटेरिया हे सगळ्यांचं टार्गेट पाहिजे, फक्त जेईई वाल्यांचं नाही. आता पीसीएम वाल्यांची गंमत काय, की ग्रुपिंग क्रायटेरिया. आता सगळेच सगळेच मी सांगतो कोणत्या ना कोणत्यातरी कास्टमध्ये आहेत. ईडब्ल्यूएसमध्ये आहेत, एस-सी-बी-सीमध्ये आहेत, एस-सी, एस-टी, ओ-बी-सीमध्ये सगळेच आहेत. प्युअर ओपन म्हणलं तर नाममात्र मुलं आहेत लक्षात घ्या. मग मी काय करतोय, की कास्टचाच क्रायटेरिया लिहून टाकतोय इथं, की तुम्हाला 120 मार्क्स पाहिजेत. 119 पडले तर चालतील 3 विषयात. फक्त 40%. बरं एवढे जरी नाही पडले, तर केमिस्ट्रीच्या ऐवजी तुम्ही सीएसचे मार्क काउंट करू शकता. सीएस 200 मार्काला आहे ना, 200 पैकी समजा तुम्हाला पडले 100. 100 पडले, तर त्यातले निम्मे 50 मार्क तुम्ही इथं काउंट करू शकताय. मग इथं 50 तुम्हाला मिळाले, 70च उरलेत. मग फिजिक्स आणि मॅथ्समध्ये पास झालं, तर झालं ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर. बरं दुसरी महत्त्वाची गोष्ट सीएसमध्ये 100 मार्क पडतातच. प्रॅक्टिकल 100 मार्काला आहे. मग सीएस त्याच्यानंतर आय-टी यासारखे सब्जेक्ट केमिस्ट्रीला ऑर आहेत. पण जिओग्राफी नाही, मराठी नाही, डिफेन्स नावाचा एक सब्जेक्ट आहे तो नाही बरं का. टिपिकल सांगतो, टेक्निकलचे सब्जेक्ट आहेत, पण ते डिफेन्स नाहीये बरं का. मी वाईट वाटतंय मला मराठी आणि डिफेन्स होता त्या मुलाचा. ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होत नव्हता आणि तो विचारत होता, की केमिस्ट्रीच्या ऐवजी ऑर डिफेन्स चालेल का? नाही. जर्मन सुद्धा नाही चालत लक्षात घ्या. मग आता मुद्दा थांबा 1 मिनिटं. एवढं करून तुमचा ग्रुप क्लिअर झाला. काय उपयोग आहे रे सांगा बघू? काहीच उपयोग नाही. 50-55% मार्क पडतील. सगळ्यांचं टार्गेट हे पाहिजे का, जेवढी भारी पॅकेज असणारी कंपनी, तेवढा भारी क्रायटेरिया असतो पुन्हा फायनल इयरला. बरं फायनल इयरला मी तुम्हाला सांगतो, की फक्त 12वीचेच मार्क नाहीयेत. इंजिनिअरिंगच्या 4ही वर्षाचा परफॉर्मन्स पण चेक केला जातो. मग या सगळ्या गोष्टी असतील, तर फेल्युअरच्या गोष्टी करूच नका. आत्ताच तयारीला सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतोय माझं या व्हिडिओचं टार्गेट आहे फर्स्ट सेमिस्टर. याला टार्गेट करायचंय मला. मला तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे. तुमचं सीएस आहे, तर उघडा पुस्तक. आय-टी आहे, तर कंप्लीट करा. जिओग्राफी आता निम्मा सिलेबस फिनिश करा. करा. पीसीएम तर तुम्ही रेग्युलर करतायच रे, पण हे सब्जेक्ट आता मी तुम्हाला सांगतो, मी इथं शिकवतोय. आमच्या इथे इंग्लिशचं लेक्चर सुरू आहे. ओके. या रविवारी मॅरेथॉन लेक्चर आहे ऑफलाईनमध्ये. इंग्लिश जबरदस्त तयारी करून घेणार आहे मी, कारण पहिला पेपर असतो. अरे, गोंधळ होतो लास्ट स्टेजला मुलांचा. शेवटच्या 10 दिवसात इंग्लिश करायला जातायत. तणाव येतो, येतो तणाव. मी चांगल्या-चांगल्या मुलांना असा तणावात घाम आलेल्या चेहऱ्यावर बघितलंय मी इंग्लिश. पण घेतलंय 3-4 दिवसात सुद्धा त्यांनी केलंय चांगली मुलं होती म्हणून आपण. पण वर्षभर का नाहीत करत मुलं? करत नाहीत. हेच होत नाही ते केव्हा करू? हेच होत नाही 11चं केव्हा करू? कारणं काय ढिगाणं आहेत.
माझं काय म्हणणं आहे बघा, माझं अतिशय म्हणणं आहे, की हे क्रायटेरिया सगळ्यांचं टार्गेट असलं पाहिजे. बरं या क्रायटेरियापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही बोर्डला 90+ पर्सेंटेज मिळवणार असं टार्गेट ठेवलं पाहिजे. 90+ टार्गेटच मोठं पाहिजे. आणि हे करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो तुमचं टेक्निकल आहे ना, 120 मार्काला प्रॅक्टिकल आहे रे. करा की त्याचा अभ्यास थोडासा करा. जिओग्राफीत पैकीच्या पैकी पाडू शकता तुम्ही. आता माझा एक स्टुडंट आहे, क्लास 1 ऑफिसर आहे. मी तुम्हाला सांगतो फार जुना स्टुडंट आहे बरं का. तर बघा 11th स्टँडर्डचा रिझल्ट लागला. तुमच्यासारखं असं डमी कॉलेज नव्हतं बरं का 15-20 वर्षापूर्वी. प्युअरली कॉलेजला जात होता आणि त्याचा फिजिक्स, केमिस्ट्रीचा स्कोर माहीत नाही. पण मॅथ्समध्ये 100 आउट ऑफ 100 ओके. आणि मला शॉक बसला जेव्हा मला कळालं, की 12th स्टँडर्डमध्ये त्यानं मॅथ्स काढून टाकला आणि जिओग्राफी घेतलंय. मी त्याला म्हटलं, "शिंदे, काय हा प्रकार आहे?" तर तो म्हटला, "सर मला जिओग्राफीमध्ये पण 100 आउट ऑफ 100 मिळणारच." मग मी त्याला म्हटलं, "मॅथ्समध्ये पण मिळत होते की." पण त्यानं मला सांगितलं, की "मॅथ्ससाठी जेवढा वेळ द्यावा लागेल त्याच्यापेक्षा कमी वेळेत मी जिओग्राफीमध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडू शकतो." कारण त्याला बी-एससी ॲग्रीला जायचं होतं आणि त्याला ओव्हरऑल पर्सेंटेज काहीतरी मॅटर करत होतं त्यावेळेस. सगळे पूर्ण पर्सेंटेज. आणि मी तुम्हाला सांगतो खरोखर एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्याचा रिझल्ट लागला. सगळं प्री प्लॅन सगळं होतं. प्रामाणिकपणे कष्ट होते. करा की तुम्ही कुठली वाट बघताय? मग आजपासून तुमचा क्रायटेरिया टॉपचा असला पाहिजे लक्षात घ्या. तुम्ही क्लासमध्ये, तुमच्या वर्गात, तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला टॉपर बनायचंय. हाच तुमचा क्रायटेरिया असणार आहे आणि त्यासाठी किती मेहनत करावी लागेल तेवढी करायची आहे आपल्याला. आलं का ध्यानात? मग आजपासून पेटवून उठा. फर्स्ट सेमेस्टरचे जे सब्जेक्ट आहेत ते बघा. त्याचा सिलेबस चेक करा. 50-40-50% असणार आहे आणि तेवढा जरी आता कंप्लीट झाला, तर बोर्डशिवाय तुमचा तणाव कमी होणार आहे. ठीक आहे. पण आता सांगतो, तुमच्या क्लासेसमध्ये वेगळं चालतंय. आता मी माझ्या क्लासमध्ये सांगितलंय क्लिअरली. कॉलेजच्या टेस्टच्या वेळेस ना, कॉलेजचा जो पेपर आहे त्याची मी रिव्हिजन घेणार आहे. पण बऱ्याच क्लासमध्ये काय होतं, की त्यांच्या सेपरेट टेस्ट सुरू असतात. म्हणजे क्लासमध्ये टेस्ट फिजिक्सची आहे आणि कॉलेजमध्ये केमिस्ट्रीची आहे. अरे कसं होईल अभ्यास? गोंधळ होतोय मुलांचा. तर मला पण रिक्वेस्ट आहे मुलांना, की तुम्ही बोला क्लासमधल्या शिक्षकांशी. तुमचा पेपर कोणता आहे ते सांगा आणि त्याच्यानुसार शेड्यूल ठरवा. एक्झामला महत्त्व द्या. बरं तुमचे काहीही डाउट्स वगैरे असतील, तर तुम्ही आमच्या या 31 सत्ते 80 87 31 80 64 या नंबरवर कॉल करून विचारा. 12 ते 3 दुपारी या वेळेत विचारू नका. इतर वेळेस कधीही तुम्ही कॉल करू शकताय. ऑल द बेस्ट.